नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन। एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वा स्थितिं स्थिरां। चञ्चलं हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढं। तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं। तव अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा किर अमुचिया कनवा। परी न पुरोजी स्वभावा मनाची या। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण क्रमशः करत आहोत। योगाची साधना करणारा जो योगी पुरुष त्याला कोणत्या प्रकारच्या फलाचा लाभ होतो आणि त्याच्या जीवनाची अपूर्वता काय आहे, तर ते भगवंतांनी 32व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये प्रतिपादन केले की जो योगी पुरुष स्वतःचा दृष्टांत करून स्वतःच्या समान समतुल्य सर्वांचं अवलोकन करतो, म्हणजे सुखाचे किंवा दुःखाचे प्रसंग जसे आपल्या जीवनामध्ये दुःख आपल्याला प्रतिकूल वाटतं तसं तो इतरांना दुःख प्रदान करत नाही, किंवा ज्याप्रमाणे सुखम सर्वाय रोचते, सुख सर्वांना प्रिय आहे, तसं तो आपल्या वाणीने मनाने शरीराच्या क्रियेने सगळ्यांना सुखदायक असं जीवन जगतो, असा योगी श्रेष्ठ आहे। यावर ज्ञानोबाराय स्पष्टीकरण करत असताना म्हणतात, प्रारब्धाने सुखाचेही प्रसंग येतात, दुःखाचेही प्रसंग येतात, पण दोन्हीच्याही प्रसंगामध्ये अंतःकरणामध्ये विकार होतो। बरं, जर दुःख प्रसंग आला तर मनुष्याला मनामध्ये विषाद होतो, खंत किंवा खेद वाटतो, हा सुद्धा मनाचा विकारच आहे। आणि सुख प्राप्ती झाल्यानंतर जगात माझ्यासारखा कोण आज आनंदी आहे असा हर्ष नावाचा सुद्धा विकारच आहे। म्हणून त्या उपनिषदामध्ये असं वचन आलं आहे की अध्यात्मयोगाधिगमेन देवं मत्वा धीरो हर्ष शोकौ जहाती। हे कठोपनिषदातलं किंवा दुसरे श्रुतीतलं प्रमाण असेल। ज्याला अध्यात्माधियोग प्राप्त झाला म्हणजे परमात्म दर्शन ज्याला झालेलं आहे आणि जो भगवत स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर धीर पुरुष जो आहे, देवं मत्वा धीरो, कशाचा परित्याग करतो। पहिलं घेतलंय हर्ष आणि दुसरा घेतलाय शोक, द्विवचन वापरलं, हर्ष शोको जहाती। तो हर्ष नावाचा विकार आणि दुःखाचा प्रसंग ज्याला आपण शोक म्हणतो, या दोन्हीचाही तो परित्याग करतो। म्हणून ज्ञानी पुरुषच असा आहे की ज्याला कोणत्याही प्रकारची चिंता संतप्त करत नाही। काल परवा आपण विचार केला, न केलेलं पुण्य आणि केलेलं पाप दोन्ही मनुष्याला दुःख देतात। मी का बरं पुण्य केलं नसेल असा विचार आला तरी मनुष्याला दुःख होतं, आणि मी का बरं पाप केलं असेल असाही विचार आला तरी दुःख होतं। या उलट केलेलं पुण्य आणि न केलेलं पाप या दोन्ही गोष्टी मनुष्याला सुख प्रदान करतात, पण याला कृताकृत पुण्य किंवा अपुण्य असं म्हणतात, आणि हे दोन्हीसुद्धा विकाराला कारण आहे। ज्ञानी पुरुष या दोघांचाही परित्याग करतो आणि आनंद स्वरूपाला प्राप्त होतो। म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतात, सुखदुःख जरी आलं तर त्या सुखदुःखाला सुद्धा स्वतःच्या आत्मभिन्न तो मानत नाही। सुखसुद्धा माझं स्वरूप आहे आणि दुःखसुद्धा माझं स्वरूप आहे, किंबहुना हे सगळं त्रैलोक्य माझ्या वाचून दुसरं काहीच नाही। जसं की स्वप्नस्थ असणारा पुरुष स्वप्नद्रष्टा तोच स्वप्नस्थ पदार्थांचा उपादान कारण असतो। ज्याप्रमाणे स्वप्नातले सगळे पदार्थ स्वप्न पाहणाराच नटलेला असतो, तसं जगतातले सगळे प्राणी मात्र म्हणजे हे माझं आत्मस्वरूपच आहे असा आत्मस्थितीचा जो राजा असेल, ज्ञानोबाराय त्याचा 18व्या अध्यायामध्ये गोड विचार सांगतात बघा, यस्य नाहं कृतो भावो। या श्लोकावरच्या ज्या सगळ्या ओव्या आहे ना, या सगळ्या ओव्या जर आपल्या अनुभवाला आल्या तर आपल्या जीवनामध्ये काही संपादन न करता, कोणताही विषय प्राप्त न करता मनुष्याच्या जवळ काहीही नसताना त्याला आनंदी राहता येईल। सुरुवातच अशी आहे तरी अविद्येची अनिधा।
विश्वस्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो, तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे ने थावे, माता हात ठेवणे नव्हे थापटेला जैसा, तैसा विश्वस्वप्नेशे माया निद सांडोनी धनंजया, सहजीची चेला द्वयानंदपणे जो. आणि मग काय परिणाम होतो? मग मृगजळाचे पूर दिसते एक निरंतर, हार पतिका चंद्रकर फाकता जैसे. मृगजळाचा पूर कुठपर्यंत? जोपर्यंत सूर्यकिरणाचा आणि उखर जमिनीचा संबंध आहे तोपर्यंत. एकदा चंद्रकिरणाचा स्पर्श झाला की ज्याप्रमाणे मृगजळ राहत नाही, तसं अहंता आणि ममता जोपर्यंत असेल तोपर्यंत दुःख आहे. ज्याला देहाच्या ठिकाणी अहंता नाही आणि देहसंबंधी पदार्थाच्या ठिकाणी ममता नाही, तो पुरुष खऱ्या वास्तविक समाधानाला, शांतीला किंवा आनंदाला प्राप्त होतो. म्हणून सगळं त्रैलोक्य हे माझं स्वरूप आहे, म्हणजे दुसरं द्वितीयत्वाने त्याला अनुभवाला येत नाही. उपाधी आणि उपहिताच्या आकाराने तिन्ही अवस्थांच्या द्वारे जे काही दृश्य किंवा अदृश्य प्रगट होतं ते आघवीच मी द्रष्टा, ऐसी आबोधाचा माझी वटा, अनुभवाचा सुबटा धेंडा तो नाचे. एक थोडंसं चिंतन आहे, थोडं बारकाईनं बघा. आपण बघतच आहात पण सांगणं काम आहे. स्वप्न आपण पाहतो की नाही, थोडासा संदर्भ घेतो आणि स्वप्नातला व्यवहार कसा घडतो बघा. वेदामध्ये असा विचार आला, आपल्या कंठामध्ये पुरीतत नावाची नाडी आहे. किती लहान आहे? इतके लहान आहे, लहान शब्द लिहिला तरी सुद्धा तो मोठा होईल, इतके ते लहान आहे. लहान मुलाच्या डोक्यावरचा एक आपण केस घेतला, त्याला बालाग्र म्हणतात. त्याचा पुन्हा शतभाग करायचा म्हणजे 100 भाग करायचे. बालाग्र शतभागश शतधा कल्पितस्य च असं विचार आला. लहान मुलाच्या डोक्यावरचा एक केस, त्याचे 100 भाग करायचे मनातल्या मनात. जो 100वा भाग असेल त्याचे पुन्हा 100 करायचे. केस झाले. एका लहान असणाऱ्या केसाचा 10,000वा भाग जितका सूक्ष्म असेल तितकी आपल्या कंठामध्ये पुरीतत नावाची नाडी आहे. स्वप्न एवढ्या ठिकाणी राहतं, इतक्या बारक्या जागेमध्ये स्वप्न राहतं. आणि त्या नाडीमध्ये आपलं मन किती वेळ जातं? फक्त क्षणभर. क्षण म्हणणंसुद्धा क्षणाचं माप मोठं आहे. म्हणजे इतक्या अल्प देशात आणि अल्प काळामध्ये मनाचा प्रवेश झाला. म्हणून पंचदशीमध्ये शब्द आला, जेव्हा आपलं मन डोळ्यामध्ये असतं तेव्हा जागृती आहे, कंठामध्ये आलं की स्वप्न आहे, आणि हृदयामध्ये स्थापित झालं की सुषुप्ती अवस्था आहे. नेत्रे जागरणम कंठे स्वप्नम असं म्हटलं आहे. मग त्या कंठातल्या नाडीमध्ये मन आपलं क्षणभर गेलं की आपल्याला स्वप्न पडतं. मला पुढं सांगायचं आहे, लगेच स्वप्नात जाऊ नका बरं, फक्त विचार करायचा आहे. पण एवढं आहे की स्वप्नाचाही विचार जागृतीत करावा लागतो. दृष्टांत घ्यायचा की नाही आपल्याला. आता स्वप्नामध्ये असणारी गतपुरीतत नाडी अल्पदेशाची आहे. मन क्षणभर जातं म्हणजे अल्पकाळ आहे. अल्पदेशात अल्पकाळात स्वप्नामध्ये आपल्याला विस्तीर्ण देश दिसतो आणि आपण जवळपास 3-4 पिढ्या पाहतो असं आपल्याला वाटतं की नाही. वास्तविक एवढ्याशा काळामध्ये 2-2, 3-3 पिढ्या दिसू शकत नाही. किंवा अल्प जागेमध्ये सगळं पंढरपूर मावू शकत नाही. बरं, बाहेरचं पंढरपूर तर काही येणार नाही, कारण आपण आळंदीत झोपलेलो आहोत. म्हणजे जे बाहेर जागृतीतलं पंढरपूर आहे ते तर आपल्या खोलीतही मावू शकत नाही, कंठात कधी मावेल. मग याचा अर्थ काय? बरं, नियम असा आहे, जर स्वप्न पदार्थाची आपल्याला प्रतीती येते तर प्रतीतीला येणारा पदार्थ उत्पत्ती झाल्याशिवाय प्रतीतीलाच येत नाही. वंद्यापुत्र कुणाला दिसतो का? नाही. का? कारण त्याची उत्पत्तीचं नाही. ज्याची उत्पत्ती नाही त्याची प्रतीती येऊ शकत नाही. नियम असा, ज्याची प्रतीती येते त्याची उत्पत्ती मानावी लागते. आणि मग उत्पत्ती मानायची कशी? मग ते उत्पत्ती सांगण्यासाठी बरेच शास्त्रकार आले, आणि अशी माना तशी माना, ते सगळी ख्याती आल्या की नाही. सगळ्याच ख्याती प्रकरणाचा विचार चतुर्थ तरंगामध्ये आला. मग शास्त्रकारांनी सांगितलं अनिर्वचनीय ख्याती मानायची. जो पदार्थ सत्य नसतो मग त्याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. सत आणि असत असं म्हणा, 2 विरोधी धर्म एका काळात एका ठिकाणी राहत नाही. मग सतासताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या पदार्थ मानावा लागतो. ज्या अर्थी त्याची प्रतीती आली आणि जागृतीमध्ये ते आल्यानंतर तो खोटा ठरतो की नाही, त्याचा उपयोग नाही, म्हणजे कल्पित मानावा लागतो. मग आता कल्पित पदार्थ हे स्वप्नामध्येच निर्माण होतात.
मग आता स्वप्नात निर्माण झाले तर आले कुठून? तर शास्त्रकारांनी त्याचं उत्तर असं दिलं, स्वप्न पाहणारा हा द्रष्टा हाच त्या पदार्थांचं उपादान कारण असतो. आता थोडंसं बारकाईनं बघा. स्वप्न पाहणारा स्वप्नातले सगळे पदार्थ झाला की नाही? स्वप्न पाहणारा आपणच आहे, म्हणजे मीच अनेक पदार्थांच्या व्यक्तीच्या रूपाने नटलेलो आहोत. पण बारकावा असा आहे, आपण जरी सगळ्या त्या व्यक्तीच्या रूपाने प्रगट झालो असेल तरी पण त्या सगळ्या पदार्थांपैकी एका देहाला आपण मी म्हणतो आणि बाकीच्या देहाशी आपण हे माझे नातेवाईक, हे माझे परिचित असं म्हणून व्यवहार करतो की नाही? वास्तविक एका देहाला मी म्हणणं आणि बाकीच्या देहाला माझं म्हणणं हा सगळा आपलाच विस्तार आहे की नाही? जसं स्वप्नात आहे तसं जागृतीत आहे. हे सगळे असणारे पदार्थ आपणच झालो आहे, पण त्यापैकी एका देहाला मी वक्ता म्हणतो आणि बाकीच्या सगळ्यांना मी श्रोता म्हणतो. आणि असाच व्यवहार चालू जगतामध्ये सगळा. आणि तुम्हीसुद्धा काय म्हणता? मी श्रोता आहे आणि हा सांगणारा एक वक्ता आहे. असाच व्यवहार आहे की नाही? स्वप्नामध्ये सुद्धा एका देहाला आपण मी म्हणतो आणि बाकीच्याला माझं म्हणून व्यवहार करतो. तसं जागृतीमध्ये घडतं. पण जेव्हा आपल्याला यातलं अभेद दर्शन कळेल की हे सगळे पदार्थ त्यातलं चैतन्य रूपाने अखंड माझीच व्याप्ती आहे, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत शब्द वापरला. चैतन्य सर्वगत आहे म्हणजे व्यापक आहे, ते अखंड आहे, ते देहाने खंडित नाही होत. जसं की जमिनीवर 50 घट ठेवले आणि त्या घटामध्ये आकाश आला, आपण त्याला घटाकाश म्हणतो. म्हणजे घटाकाश आल्यामुळे काय झालं? महाकाशाचे तुकडे तुकडे झाले असं नाही होत. असे घट कितीतरी येतील आणि कितीतरी जातील, महाकाशामध्ये काही फरक पडत नाही. तसे देह कितीतरी निर्माण होतील, त्यामध्ये अंतःकरणसुद्धा जातील आणि येतील, परंतु चैतन्य मात्र सर्वगत अखंड आहे. म्हणून देहाच्या नाशाचा आरोप आपण चैतन्याच्या आपल्या स्वरूपाच्या नाशावर करू नये. शरीराच्या लोपी सर्वथा नाश नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. विस्तार का केला? हे एक काय सांगावे, जया त्रैलोक्याचे आगवे, मी ऐसे स्वभावे बोधा आले. म्हणून आपण विश्वरूपाने पाहावं आणि विश्व आपल्यात पाहावं, याला समदृष्टी म्हणतात. आणि या पलीकडे अर्जुना अध्यात्म विश्वामध्ये प्राप्ती नाही. जे साम्या परोती जगी प्राप्ती नाही. व्यवहारामध्ये प्राप्ती सापेक्ष आहे. आज आपल्याला हे मिळालं की ते मिळावं असं वाटतं, सापेक्ष आहे. सांगू उदाहरण, ज्याला असं वाटतं आपल्याला पहिल्या दिवसाचं कीर्तन मिळालं ना, ती प्राप्ती पण सापेक्ष आहे. त्याला असं वाटतं पहिल्या दिवशी काही एवढा मेळ नसतो, कमीत कमी दुसऱ्या दिवशी तरी मिळावं. एका गावातले लोक एका विद्यार्थ्याला कीर्तन द्यायचे. दरवर्षी पहिला दिवस वैतागला ना तो तुम्हाला काही कळतं का म्हणे, 3 वर्ष झालं मी पहिल्या दिवशी कीर्तन करतो, मग आता मला काला द्या. सापेक्ष प्राप्ती आहे ती. म्हणजे याच्या पलीकडे तरी काही आहे. पण एक स्थिती मात्र अशी आहे, ज्या पलीकडे काही प्राप्तव्य नाही, कर्तव्य नाही, भोक्तव्य नाही, ज्ञातव्यसुद्धा नाही. जे जाणलं की परत दुसरं जाणण्याची गरज नाही. एक जाणलं एक सर्व विज्ञातम भवती. एक जाणलं, जसं मातीचा भाग जाणला की बाकीचे मातीचे मडके जाणण्याची गरज नाही. सुवर्णाला जाणलं की आता अलंकाराला वेगळं जाणण्याची अपेक्षा नाही. तसं एक आत्मतत्व जाणलं की बाकी जगतातलं कोणतंही ज्ञान संपादन करण्याची गरज नाही. जगतातले सगळे ज्ञान झाले आणि फक्त आत्मज्ञान राहिलं तर शून्य आहे. परंतु एक आत्मज्ञान झालं आणि जगतातलं काहीच नाही कळालं तरी जीवन परिपूर्ण आहे. जसं मोराच्या अंगावर पिसा असतात, पण एकली दृष्टी नसेल तर तो आंधळाच आहे. आणि एखाद्याला परमाणू एवढं संजीवनी मिळालं, इतर गाडाभर वनस्पती त्याला गोळा करायची काही गरज नाही. हे आपले अनुभव आहे. आध्यात्मिक व्यक्ती जेवढा समाधानी सुखी राहू शकतो, जाऊ द्या त्याला ब्रह्मानुभूती नाही आली, पण कमीत कमी त्याला एवढं जरी कळालं की दुःख बांधवडी आहे हा संसार, संसार दुःख मूळ किंवा लटिका व्यवहार फलकट तो संसार, असं मिथ्या जरी त्याला कळालं तरी त्याच्या जीवनातले दुःखाचे जे प्रसंग आहे ना, ते बऱ्याच प्रमाणामध्ये शिथिल होतात किंवा सहनशीलता त्याच्या ठिकाणी येते. आणि मग तो दुःखाला असं खेळणं मानतो. पण बाकीचे माणसं तसं नाही मानत ना, दुःखाला कवटाळून बसतात आणि दुःखाचा वेग त्यांना सहन नाही करता आला
तर काय हल्लीच्या काळात डिप्रेशन असं काहीतरी म्हणतात बघा, किंवा नर्वस होऊन जातात, पुन्हा ते जागृतीला येत नाही. म्हणून आध्यात्मिक अनुभूती फार तर मोठी आहेच, याबद्दल वादच नाही. जे साम्यापरोती जगी प्राप्ती नाही. आणि ती अवस्था ऐकल्यानंतर भक्तराज अर्जुनाने देवाला एक शंका निर्माण केली, प्रभो मधुसूदन आहात आपण, कृष्ण आहात. जसा मधु नावाच्या दैत्याचा आपण नाश केला आणि भक्ताच्या मनाला चित्ताला आपण आकृष्ट करता, तुम्ही आमच्या दयेनं सांगितलं. साम्येन योग हा त्वया प्रोक्ता, आपण समदृष्टीला प्राप्त झालेला योग अवस्था आमच्यासाठी प्रतिपादन केली. परंतु प्रभो या बाबतीमध्ये अगदी स्थिर अवस्था चंचल अंतकरण असल्यामुळे मी पाहू शकत नाही. मला कळतं की याच्यामध्ये फार काळ मी टिकू शकत नाही. न पश्यामी अहम न पश्यामी, मी स्वतः माझी स्थिर स्थिती चंचल मन असल्यामुळे यामध्ये पाहू शकत नाही. कारण हे कृष्ण माझं मन चंचल आहे, प्रमाथी प्रमथनशील आहे. बरं, चंचल आहे म्हणजे एका जागेवर राहत नाही, एकाग्र होत नाही. प्रमाथी प्रमथनशील आहे, शरीराला इंद्रियाला क्षोभ निर्माण करणारं मन आहे. मनाने ठरवलं ना नाही होऊ द्यायचं, नाहीच होऊ देत ते. प्रमथनशील आहे मन, अतिशय अविवेकी आहे. बलवत म्हणजे एखाद्या विषयामध्ये संलग्न झालं तर अतिशय बलवान असल्यामुळे त्याला बाजूला काढता येत नाही. आणि दृढम शब्द वापरला, अनेक वासनांनी संपन्न संस्कार आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याला एखाद्या ठिकाणाहून बाहेर काढणं अशक्य आहे. असं मन असल्यामुळं तस्य अहम निग्रहम, त्या मनाचा निग्रह करणं मी कसं मानतो म्हणे, वायोहो इ वसु दुष्करम अहम म्हणणे. मी असं मानतो जसं प्रवाहित वायूला आपण थांबवू शकत नाही, तसं मनाचा निग्रह करणंसुद्धा वायूला पिंजऱ्यामध्ये कोंडल्यासारखं कठीण आहे. दुष्करम शब्द नाही वापरला, दुष्करम, चांगल्यातलं चांगलं कठीण आहे. आता हे शब्द ऐकला तर आपण इथंच थांबू नये. बरं, तुम्ही असं म्हणाल, भक्तराज अर्जुनाने देवाच्या समोर सांगितलं, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्साहम निग्रहम म्हणणे वायोरेव सुदुष्करम. मनाला आवरणं फार कठीण आहे. मग कठीणच आहे ना, कशाला आवरायचं? गोष्ट अशक्य आहे का कठीण आहे? खरं तर कठीण आहे, अशक्य मात्र नाही. म्हणजे शक्य कोटीतली आहे. मग त्या मनाचा निग्रह करणं दोन प्रकाराने शक्य आहे. एक हठात निग्रह करणं आणि दुसरं क्रमात निग्रह करणं. क्रमाक्रमाने एका पायरीनं करायचा तो निग्रह होऊ शकतो. आणि एखादा म्हणला मी अगदी आता बसलो की लगेच निग्रह करेल, असं होणं शक्य नाही. हा प्रकार कठीण असतो. हट्टाने निग्रह करणं कठीण आहे, पण क्रमाक्रमाने करणं मात्र सोपं आहे. जे नवीन घोडा असतं ना, तर ते घोडेस्वाराला आपल्या पाठीवर बसू देत नाही. चंचल असतं त्याला ते कळतं. त्या घोड्याला स्पर्श केला आणि बैठक बसली की त्याचा तो अनुभव असतो, त्याला कळतं हा नवीन आहे का जुना आहे. नवीन व्यक्तीला दातावर पाडतं ते घोडं, पण जो अनुभवी असतो तो त्याला गोंजारतो, त्याच्या पाठीवर हात फिरवतो, थोडं सैल सोडतो, पुन्हा त्याला आकळतो. असं करता करता त्या घोड्याला तो आपल्या ताब्यात घेतो. आणि एकदा घोडं ताब्यात आलं की मग प्रवास किती लांबचा करता येतो. तसं मन आहे. त्या मनाला थोडंसं आपल्याला त्याचा स्वभाव कळून घ्यावा लागतो. आणि आपलं मन कसं आहे हे इतरांना विचारण्याची गरज नाही. थोडंसं 2 मिनटं डोळे लावले की कळतं की आपल्या मनाच्या आत काय काय आहे. जे उघड्या डोळ्याने दिसत नाही ते आपल्याला डोळं लावल्यानंतर दिसतं. पण वेगळ्या दुसरं कोणाला विचारायची गरज नाही. संत वाङ्मयाचे प्रमाण पाहिजे आणि त्या प्रमाणानुसार आपलं जीवन आहे की नाही याचा आपण तौलनिक विचार केला की आपल्याला दोष आपले कळतात. म्हणून ओवीमध्ये सांगितलं ते जर आपल्यात नसेल तर आपल्या जीवनात सुधारणा करायची. जसं आपण आरशामध्ये पाहतो आणि आरशातला नाही तर कपाळावरचा गंध सरळ करतो, तसं संत वाङ्मय हे प्रतिबिंब दर्पण स्थानी आहे. आणि तिथं पाहायचं आणि आपलं जीवन बदल करायचा. नाही म्हणे आपल्या जीवनात ही अडचण आहे. ओवीत तसं नाही, ओवीत नाही बदल करायचा, नवीन ओवी नाही काढायची. ओवीनुसार आपल्या जीवनात बदल करायचा. नाही म्हणे ही ओवी आम्हाला आमच्या विरुद्ध जाते आहे, तर मग काही काही ओव्या ठेवतो आपण, तुम्ही व्रत नियमन करावे. असं नाही, जे अनुकूल असेल तेवढंच घ्यायचं, प्रतिकूल टाकायचं असं नाही. सुधारणा आपल्यात करायची. स्पष्टीकरणाच्या ओव्या आहेत. तव अर्जुन म्हणे देवा,
तुम्ही सांगा की रामचिया कणवा परी न पुरोजी स्वभावा मनाचिया. देव काल आपण ही ओवी पाहिली होती. तव म्हणजे तेव्हा, केव्हा, जे साम्या परोती जगी प्राप्ती नाही असं भगवान म्हटले जेव्हा, तव म्हणजे तेव्हा. हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुन देवाला म्हणता, देवा तुम्ही सांगा की रामचिया कणवा. तुम्ही सांगता बरं. उत्तम वक्ता तो आहे, उत्तम उपदेशक तो आहे की जो समोरच्या पुरुषाच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये दयाभाव धारण करून सांगतो. नाहीतर वक्ता जर अशा असेल, आशाबद्ध वक्ता 10 श्रोत यांच्या चित्ता. तुकोबरांचं प्रमाण आहे, आपलं नाही प्रमाण आहे. आशाबद्ध जर वक्ता असेल तर श्रोत्याच्या मनात धाक पडतो की नेमकं आता काय होईल. पहिलं तर येईल का नाही येईल हाच प्रश्न आहे आणि बाकीचा धाक तर सोडूनच द्या. पण देवाचा उत्तम आहे, उत्तम. तुम्ही सांगा की आमच्या कणवा. देवा तुमच्या मनात आमच्याविषयी दया आहे. तुम्ही दयाभावाने कृपेनं सांगता. अपेक्षा नाही देवाला. अर्जुनाने आपल्याला द्रव्य द्यावं, दक्षिणा द्यावी ही अपेक्षा असं नाही. म्हणजे 1,00,000 दक्षिणा द्यावी अशी अपेक्षा नाही. फक्त 1,00,000 द्यावं. कळालं तर बरं आहे. 1,00,000 दक्षिणा नको आहे आम्हाला. फक्त तुझं एकाग्र लक्ष दे, तरी अवधान एकले दिजे. सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. आणि जर श्रोत्याची भूमिका तयार असेल ना, तर वक्त्याला सांगण्याकरता उत्साह येत असतो. नाहीतर मग श्रोता इकडं तिकडं पाहत असेल तर वक्त्याला असं वाटतं येताना दावा आणला असं बरं झालं असतं, असं वाटतंय कधी कधी. म्हणून ते वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोते नवीन. म्हणून चांगल्या प्रकारचे श्रोते मिळणं ही वक्त्याची श्रीमंती असते. बरं, श्रीमंती आहे. म्हणून वक्ता उपकार करतच नाही, खरं तुमच्यावर उपकारच नाही, तुमचेच आमच्यावर उपकार आहे की तुम्ही तुमच्या जीवनातला 1 तास उदार मनाने देतात आणि बडबड ऐकून घेता. तर अर्जुन म्हणे, देवा तुम्ही सांगा की रामचिया कणवा. तुम्ही आमच्याविषयी दया धारण करून सांगता. परंतु काय करावं देवा, तुमची माझ्यावर दया आहे, परंतु ज्या मनाने मला सहाय्य करावं त्या मनाच्या स्वभावाला मी पुरा पडत नाही. परी न पुरो म्हणजे जेवढं माझं सामर्थ्य आहे तेवढ्या सामर्थ्याने या मनाला आटोक्यात आणावं, या बाबतीमध्ये मी असमर्थ ठरतोय देवा. का बरं? मनाचा स्वभाव आहे, स्वभाव. आणि जो ज्याचा स्वभाव असतो ना त्याच्या सहसा बदल नाही होत. मग बदलच करायचा नाही का? असं नाही. मनाचा स्वभाव जो झाला ना तो तयार करणारे सुद्धा आपणच आहोत. तो काही या जन्मात तयार झालेला आहे का? नाही. मनाचा स्वभाव या जन्मात नाही तयार झाला, तो आपण मागच्या अनंत जन्मात कमवलेला आहे. मागे बहुता जन्मी, हेच जसं तुकोबाराय म्हणतात ना, हेच करीत आलो आम्ही, तर आपण हेच केलेलं आहे. म्हणजे मनाला चंचल केलेलं आहे, त्याला मोकळ सोडलेला आहे. मग जो स्वभाव, जो मनाचा आकार आपण तयार केला, त्याच्यात बदल कोण करू शकतं? बदल आपणच करू शकतो. फक्त प्रबल संस्कार जर मागचे असेल तर त्यापेक्षा जास्त प्रबल संस्कार या जीवनामध्ये कमवावे लागतील. आपण कपडे धुतो की नाही? आता हे काही सांगायची गरज नाही आपल्याला, आळंदीत राहिल्यामुळे. आपण कपडे धुतो, भांडे घासतो, हे सगळं ठरलेलं आहे. यामध्ये आपण प्रवीण, विशारद आहोत. आपल्यासारखे कपडे कोणीच धुवू शकत नाही. कधी कधी गावाकडे किंवा सप्त्याला गेल्यानंतर अनुभव येतो आपल्याला. आपल्यासारखी सफेदी त्यांना येतच नाही. ते काय हातोवटी आहे, माझा अनुभव आहे. मग ते खिचडी आणि कपडे धुणं या बाबतीमध्ये आपला हात कोणी धरू शकत नाही. असो. आणि आपले कपडे दुसऱ्यांना धुता येत नाही, फाटतात, ते सुती असतात ना. गावाकडचे कपडे असे इतक्या जोरात आदळतात जणू काही घरचा राग कपड्यावर काढला जातो. पहिल्याच फटक्यामध्ये ते आपले बटन आहे ना हे सगळे तुटून जातात. आणि सुती कपडे घसाडा दिला की फाटला शर्ट, म्हणून ते सावकाश धुवावे लागतात. कसे धुवावे लागतात सावकाश? ज्याप्रमाणे लोण्याचा गोळा असतो की नाही इतके असू द्या. आता ते कपडे धुतो ना आपण, कपड्याला जर डाग लागला, मळ लागला, तर जितका जास्त तो मलिन डाग असेल तितकी जास्त साबण वापरावी लागते. हे ठरलेलंच आहे. आणि जर कमी असेल तर कमी कष्टामध्ये ते काम दूर होतं. तसं मनात जर मागचे विकार असेल, ते जास्त प्रबळ डाग असतील तर त्याला जास्त साधना नावाची साबण वापरावी लागते. आणि दुकानात नाही मिळत, ही संत वाङ्मयामध्ये मिळते. ते साधना प्रबळ करायची, हताश नाही व्हायचं.
नाहीतर मग ज्ञानोबांनी म्हटले व अर्जुनाच्या मुखातलं वाक्य परी न पुरोजी स्वभावा मनाची या, तर हे सगळं आपलं प्रातिनिधिक चिंतन आहे. मनुष्याला आपलं शरीर, त्यानंतर आपल्या इंद्रियातलं पाटव्य, आपल्या मनाचा स्वभाव, आपल्या बुद्धीची धारणाशक्ती, हे सगळं कळालं पाहिजे. आणि हे सगळं जर योग्य असेल तर साधना घडते. कळालं पाहिजे की कोणता पदार्थ खाल्ल्यानंतर आपलं शरीर त्रास करतं, आपल्याला शरीराचा स्वभाव कळाला पाहिजे. इंद्रियातलं पाटव्य कळालं पाहिजे आपल्याला की आपल्या इंद्रियांची क्षमता काय आहे, मनाची चंचलता आहे का एकाग्रता, ते लक्षात आलं पाहिजे. आणि आपल्या बुद्धीची शुद्धता, पवित्र विचार, निर्विकारता किंवा आपल्या बुद्धीची धारणाशक्ती, ग्रहणशक्ती काय, हे कळालं पाहिजे. हे योग्य असेल तर मग थोडे आहे चित्तसाह्य झाली आहे. आणि जर हे प्रतिकूल असेल तर मग आपण धैर्याने जास्त प्रयत्न केले पाहिजे. हताश निराश होता कामा नये. जो खरा विद्यार्थी असतो की नाही, जिद्दी विद्यार्थी असतात बघा, काही नाही सोडत ते, भले त्यांना पाठांतर नाही होत. आपल्या भामचंद्र, मला वाटतं घोराडेश्वर डोंगरावर एक महाराज आहेत, त्यांनी तुकोबांची गाथा पाठ केली. अक्षर परिचयच नाही, म्हणजे 12 खडीसुद्धा नाही, स्वरही नाही, व्यंजनही नाही. मग आता सुंदर ते ध्यानाभंग पाठ कसा करायचा, तर पहिलं त्याला स म्हणायचं, त्या मग सो त्याच्यावर अनुस्वार सुंदर, मग त्यालाच घोकायचं. पुन्हा ते असं कोणाकोणतरी विचारायचं, म्हणजे एक एक कडवं त्यातलं एक एक चरण पूर्वार्ध उत्तरार्ध घोकून पाठ करायचं. अक्षर परिचय नव्हता, पण जिद्द पराकोटीची सगळी तुकोबांची गाथा पाठ केली. म्हणजे अशक्य काहीच नसतं, फक्त त्याला जिद्द लागते. म्हणून मी हजारो वेळा जरी माझा पराजय झाला तरी आपण काही जड भिंत नाही आहे, मुंगीप्रमाणे आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या वजनापेक्षा मोठा साखरेचा कण घेऊन जाते. आणि ते म्हणते का नाही ना, आता भिंतीवर कसं चढायचं, आपल्याला जमणार नाही, टाका वळकटी, असं नाही, ते अजिबात नाही. हताशच होणार नाही ते, नाही म्हणे आता अभ्यास नाही होत, मग आहे नाही, चला एखादा डोलका घेऊ, मग एक डोलकी 2-3 अपघात, असं घडतं की नाही. ते पाठी असते बघा, एक डोलकी एक अपघात. हताश होता कामा नये. साधक तो आहे जो की तत्पर आहे. तो 1000 वेळा जरी अपयश आलं तर त्या अपयशाला पायाखाली तोडून जो पुढं जातो तो खरा विद्यार्थी, तो खरा साधक आहे. म्हणून मन असेल नाही सहाय्य करा ना, मन सहाय्यच नाही करत, असा विचार करण्यापेक्षा साधना जास्त करावी. आपण मानसिक शक्ती खर्च करतो कशामध्ये, माझं मन मला सहाय्य नाही करत, नका का करे ना, सहाय्य करो किंवा न करो, आपण साधना केली पाहिजे. या साधनेतले काही प्रकार आहेत. अध्यात्मविद्यादिगमः साधु संगम एवच वासना संपरित्याग प्राणस्पंद निरोधनम. हे 4 मार्ग आहे बघा. एकतर अध्यात्मज्ञान संपादन करा, नाहीतर मग साधूंच्या संगतीत राहा. हे सगळ्यात चांगला उपाय साधू संगमम. साधूंच्या संगतीत राहिलं ना, परमार्थ आपोआप घडतो बघा, आपोआप. हे सगळं संगतीवर अवलंबून आहे. म्हणून आपल्याला साधू संगती मिळाली तर सज्जनाच्या संगतीत राहा, आणि नाही शक्य झालं तर संतांचे वाङ्मय नावाचे ग्रंथ, ते साधू संगती आहे, त्यांच्या संगतीत राहा. काहीच कठीण नाही बघा. वासना संपरित्याग आणि प्राणस्पंदनाचा निरोध करावा, असे 4 उपाय योग वासिष्ठामध्ये सांगितले. त्यातले 2 उपाय पुढे येणार आहे. अभ्यासेन तो कोणतेय वैराग्येन च गृह्यते परिण पुरोजी स्वभावा मनाची या. मनाच्या स्वभावाला मी पुरा पडत हात टेकतो. कधी कधी आई असते की नाही, लहान मुलं ऐकतच नाही, तर त्या लहान मुलाच्या समोर ती आई हात टेकते, बाबा नाही तू आज आमचं ऐकणार. हात नाराज होते, पण नाराज होता कामा नाही. हे मन कैसे केवडे ऐसे पाहू म्हणू तरी न सापडे एरवे राहटावया थोडे त्रैलोक्य या. या सगळ्या ओव्या ऐकलं की तुम्हाला असं वाटेल खरंच कठीण आहे का काय. मनाचं काय, ज्या मनाला ताब्यात घ्यायचं आहे ना, त्याचा स्वभाव कळायला पाहिजे, म्हणजे उपाय करता येतात. एक उपाय सगळ्यांना लागू होत नाही, सगळ्याचे उपाय भिन्न भिन्न असतात. आता गणित शिकवायचं आहे आणि वर्गामध्ये विद्यार्थी 3 प्रकारचे असतात. पहिल्या बाकावर बसणारे, त्यांना कष्टच पडत नाही, त्यांना एकदा गणित सांगितलं की समजून जातं. मध्ये बसणारे, त्यांना थोडेसे श्रम घ्यावे लागतात. आणि जे तिसरे असतात मागं बसलेले, तर मग कधी कधी शिक्षक राजीनामा देतात. पण मग काय, त्यांना प्रयत्नच करायचा नाही का, करावा लागतो थोडासा प्रयत्न. भले ते 95 मार्क नाही मिळवणार, कोणते मागे बसवलेले 95 नाही मिळवणार,
पण कमीत कमी 35ला तरी पास होतील ना. मग त्यांना उपाय सांगावा लागतो. नाही शक्य होत पण त्याला प्रयत्न उपाय करा, म्हणून स्वभाव कळून घ्यावा लागतो. आपल्या मनाचा स्वभाव काय आणि त्याला उपाय काय. आपण दवाखान्यामध्ये जरी गेलो तर ते आपल्याला नाडी परीक्षण करतात. दवाखान्यात गेले पहिले डोळे पाहतात बघा, नंतर कधी रक्ताची कमी असेल तर नख पाहतात किंवा मुठी आवळतात, मोकळी करायला सांगतात. ते तळ हातावर कळतं रक्ताचं प्रमाण, हिमोग्लोबिन वगैरे काय काय, ते जास्त आपल्यालाही माहिती नाही. मग सांगितलं बाकीच्या वाटतं लय अभ्यास आहे, आता वरवरच आहे, फार जास्त काही नाही त्याच्यातलं. पण ते मग चिकित्सा केली जाते की तुम्हाला रक्त तपासल्यानंतर कशाने रोग झाला, कोणतं औषध द्यावं. तसंच आहे, मनाचा स्वभाव काय हे कळालं पाहिजे. ते कळालं की मग चिकित्सा करता येते. सगळ्यात प्रगत मानसशास्त्र कोणतं असेल तर आपल्या भारतातलं योगशास्त्र. सगळ्यात पातंजल योगसूत्र म्हणतो की नाही आपण, जगातलं सगळ्यात प्रगत असणारं मानसशास्त्र. जेव्हा जगाला सायकोलॉजी माहिती नव्हती त्याच्या कितीतरी अगोदर आपल्याकडे योगशास्त्र तयार झालेलं आहे. आता योगानुशासनम योगश्चित्तवृत्ती निरोध हा गोड स्वभाव चिंतन केले अंतकरणाचं, इतकं प्रगत योगशास्त्र आहे बघा आपलं. मानसशास्त्र म्हणतात त्याला. जगतामध्ये हे उदयालाही नव्हतं आलं आणि तो विचार योगशास्त्रामध्ये आलेला आहे. म्हणून शरीराकरता आयुर्वेद महत्त्वाचा आहे आणि मनाकरता योगशास्त्र महत्त्वाचं आहे. म्हणून सगळे शास्त्र ज्ञानोबांचं प्रमाण आहे बघा, सर्व शास्त्र शेवटचा अभंग काय, सर्व सुख गोडी हा रिकामा अर्ध गडी राहू नको. माझं कधी कधी विसरतं बरं, सांगत जाण तुमचा तयारी बरं हरिपाठ सांगितलं पाहिजे. किंवा चहोविधी जाण साई शास्त्रे कारण, 18ही पुराणे वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन. शास्त्राचा विचार आला की नाही. म्हणून सर्व सुख गोडी साही शास्त्री निवडी रिकामार्थ गडी राहू नको. मग शास्त्राची उपयोगिता आहे की नाही. शास्त्राची उपयोगिता असल्याशिवाय ज्ञानोबा उल्लेख करतात का, फक्त यत सारभूतम तदुपासनीय. आपल्याला शिकायचं नसतं, आपल्याला कंटाळा फार असतो, मग तो काय म्हणतो माहिती आहे का, योग याग विधी ये नेनो हे सिद्धी वायाचे उपाधी दम्म धर्म. आणि मग इथं काय तात्पर्य लक्षात आलं पाहिजे. ज्ञानोबाला तिथं ज्याची देहासक्ती आहे त्याला योग साध्य नाही होणार. असंयतात्मना योगो दुष्प्रापयिती मे मती. तात्पर्य लक्षात आलं पाहिजे. मग एक आळस असेल तर माणसं अनुकूल प्रमाण शोधतात. मग का हो, तुम्ही तीर्थयात्रेला येणार नाही, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे चित्त नाही नामी तरी ते. ज्याला जायचं नाही तो हे प्रमाण सांगणार. आणि ज्याला यात्रा काढायची जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तर तो आपले सोहित पाय तीर्थयात्रे जाय सकू नको. असं आहे आपलं सगळं. मी नाही काढणार बरं. परी न पुरोची स्वभावा मनाची या, हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणे तरी न सापडे, एरवी राहटावया थोडे ते लोक्या. हे मन कसं आहे म्हणजे मनाचं स्वरूप काय आहे, केवढं, याचा आकार केवढा आहे. तर मनाचं स्वरूप केवढं आहे, स्वरूप नाही कळत का बरं, अदृश्य अमूर्त आहे, अव्यक्त आहे. मग केवढं आहे तर वेदांत शास्त्रामध्ये सांगतात याला मध्यम परिमाण म्हणतात. जेवढं आपलं शरीर तेवढं आपलं मन. मग जर आपल्याला मुंगीचं शरीर मिळालं तर आपलं मन अंतकरण मुंगी एवढं, हत्तीचं मिळालं तर मग हत्ती एवढं मन, आणि मानवी देह मिळाला तर मानवी देहा एवढं आपलं मन. त्याचं निश्चित परिमाण नाही, त्याला मध्यम परिमाण म्हणतात. नाही म्हणले मुंगी एवढंच मन आहे आणि मग हत्ती मिळाला तर हत्तीचं शरीर मिळालं तर ओघं न खातच फक्त प्राण राहील, आपलं मन राहील, बाकीचं सगळं शरीराला काही कळणार नाही. म्हणून त्याला मध्यम परिमाण म्हणतात. जेवढं शरीर तेवढं मन. हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणो. असं जर आपण पाहण्याचा विचार केला तर तरी न सापडे. का बरं सापडत नाही मन, मन अमूर्त आहे ना, अव्यक्त आहे, म्हणून ते इंद्रियांच्या कक्षेमध्ये सापडत नाही. का सापडतं, मुळामध्ये आपल्याला 3 शरीर असतात. जे इंद्रियाला दिसतं त्याला स्थूल देह म्हणतात. याच्या आतमध्ये जे 17 तत्वांचं आहे ना, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, किंवा कधी कधी अंतकरण म्हणलं की 16, मन आणि बुद्धी म्हणलं की 17, मन बुद्धी चित्त अहंकार म्हणलं की 19. पण ते 16 म्हणा, 17 म्हणा किंवा 19 म्हणा, या तत्वांचं जे आहे ना ते सूक्ष्म शरीर. आणि सूक्ष्म शरीरामध्ये जे इंद्रिय असतात ते अतिंद्रिय आहेत, म्हणजे मुळामध्ये ते कोणाला दिसतच नाही. आणि यांचं कारण अज्ञान, म्हणून त्याला कारण देह असं म्हणतात. म्हणून आपण पाहायचं ठरवलं यंत्रसामुग्रीच्याद्वारे
तर आपण फक्त इंद्रियाने वरचं पाहू शकतो. याच्या आतमध्ये पाहिलं तर फक्त हाडं दिसतात. कशामध्ये? क्षकिरणाच्या माध्यमातून. आणि मांसाची किंवा रक्ताची चिकित्सा केली तर सूक्ष्मदर्शिकेखाली यातल्या पेशी म्हणा किंवा आणखीन काही काही कळतं, पण त्याच्या पलीकडे नाही जाऊ शकत कोणी. म्हणून मन पाहता येत नाही. ऐसे पाहू म्हणू तरी न सापडे. पण मन नाहीच का? आहे ना, मन आहे. एरवी विचार केला तर दुसऱ्या बाजूने राहटावया थोडे त्रैलोक्या. राहटणे म्हणजे फिरणे. याला व्यवहार करायला सगळं त्रैलोक्य कमी पडतं. इतकं चंचल आहे, एका जागेवर नाही थांबत. त्रैलोक्यामध्ये संचरण करून येतं. व्यवहार करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी, भ्रमणासाठी त्रैलोक्य कमी पडतं. इतकं चंचल आहे, कुठेही क्षणामध्ये जाऊ शकतं. हा मकारा हा दशचंचला हा. मग अक्षराने सुरू होणारे जे 10 पदार्थ व्यक्ती चंचल आहे त्याच्यात पहिला क्रमांक म्हणायचा आहे. ते मनो मधो करो मा मधो अशी त्याची संख्या सांगितली. मधुकर म्हणजे भुंगा. एका फुलावर थांबतो का तो? नाही नाही नाही, एका फुलावर नाही थांबत. या धर्मशाळेतून त्या धर्मशाळा, आपलं या बागेतून त्या बागेत, असं सारखं ते भ्रमराचं सांगितलं आहे. फिरण्याकरता त्रैलोक्यसुद्धा त्याला कमी पडतं. एवढी राहटावया थोडे त्रैलोक्य या मनोनी. या कारणामुळे ऐसे कैसे घडेल. मनाला उपमा दिल्या. पहिली उपमा त्याच्या त्या मनो मधो करो, मरकटपण आले त्याच्यामध्ये. इथंच आलं आहे बघा. मनोनी ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल. का राहा म्हणतील या राहेल. महावात, वात म्हणजे वारा. महा म्हणजे प्रचंड वेगाने वाहणारा वारा. वारा वाहू लागला आणि हा तिथं रस्त्यावर आडवा झाला वाऱ्याला. मग थांब, तुला घेऊन जाईल वारा. इतका प्रचंड आहे तो, घेऊन जाईल, थांबणार नाही वारा. म्हणून या कारणामुळे ऐसे कैसे घडेल. कशामुळे बरं? या मनाला व्यवहार करायला त्रैलोक्य कमी पडतं. कमी पडत आहे त्रैलोक्य. म्हणून ऐसे कैसे घडेल. असं अशी घटना कशी बरं घडेल? कोणती म्हणे? जे मरकट समाधी येईल. मरकट म्हणजे माकड. अगोदर ते चंचल आहे. हे सुभाषितकाराने म्हटले बघा. मरकटस्य सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारः यद्वा तद्वा भविष्यती. म्हणे अगोदरच माकड चंचल, जागेवर राहत नाही, नुसतं उड्या मारतं बघा. वानर वेगळं आणि माकड वेगळं बरं. हां, जे काळ्या तोंडाचं ते वानर असतं आणि लाल तोंडाचं, तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही वृंदावनला जा, नाही तर मग अयोध्येला जा. अयोध्येला खूप माकड आहे. आम्हाला बरेच अनुभव आले तिथले. ज्या आश्रमात आम्ही थांबलो तिथं माकडच जास्त होते. मग ते काय नेतील सांगता येत नाही. हां, आपण जर टूथपेस्ट ठेवली तेही घेऊन जातात, खाण्याचे पदार्थ ठेवले तर तेही नेतात. म्हणजे अगोदर चंचल आहे ते. त्याच्यामध्ये त्याने मद्यप्राशन केलं. मरकटस्य सुरापानम. आता अगोदर चंचल, त्यामध्ये पुन्हा मद आणणारा पदार्थ पेय प्राशन केला. त्याच्यात त्याला विंचू चावला म्हणे. आता काय होईल? आणि तेवढं झाल्यानंतर त्याच्या आतमध्ये भूतानी संचार केला. मग काय होईल सांगताच येणार नाही. तसं मन आहे. मरकट समाधी येईल. माकड कधी समाधी घेईल का? असं कधी झालं का माकडाने डोळे लावले आणि 6 तास समाधी उतरलीच नाही? अजिबात नाही. एका माणसाने प्रयोग केला होता. म्हणे आमच्या घरची जी मांजर आहे ना, वा वा वा, ती कथा ऐकायला सुरुवात केली आणि तिने जी डोळे लावते म्हणे एकाग्र होऊन जाते. कोण? मांजर. एक शहाणा मनुष्य होता. बरं, गुरुवारी मारुती बाबा ह्या दृष्टांत सांगत असतात बघा. एक चंचल व्यक्ती होता. तो म्हणे आमची मांजर अशी म्हणे इतके डोळे लावून कथा ऐकते. त्याच्या मस्तकावर पेटती समई जरी ठेवली तर कथा होईपर्यंत समईला धक्कासुद्धा लागत नाही. कुठं ठेवली होती समई? मस्तकावर. इतकी मांजर हुशार. आणि मग तिची प्रसिद्धी झाली. असं काही दिसलं की लोक फोटो काढतात, स्टेटस ठेवतात. झाली ना मांजर प्रसिद्ध. एक हुशार व्यक्ती होता. तो मांजर एवढी हुशार आहे का, त्याने मेलेल्या उंदराचे 2-3 पिल्लं आणले आणि कथा अशी रंगात आली की त्यानं मांजरीच्या समोर टाकले आणि त्याला धागा बांधला आणि घेतलं ओढून. समई वक्त्याच्या अंगावर, मांजर उंदऱ्याचा माग. चंचल येते, थांबू शकत नाही. जे मरकट समाधी येईल. पहिलं उदाहरण का राहा म्हणतील या राहेल महावात. हे उदाहरण या श्लोकातच आलंय. वायोरिव सुदुष्करम. जसा प्रचंड असणारा वायू थांबवता येत नाही ना. राहा म्हणजे थांब असं म्हटलं एखाद्या वाऱ्याला. आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो, आपण पाहुण्याला आजचे दिवस तुम्ही राहा बरं, आग्रह करतो की नाही आपण, आजचे दिवस तर राहा.
आता ते म्हणण्याचं काम असतं बरं, राहायचं नसतं. मग काही माणसं म्हणतात तुम्ही म्हणले राहतो तर राहतो मग 2-4 दिवस. अरे असं नाही, त्यांचं काम आहे राहा म्हणणं, मुक्काम करा, राहायचं नसतं. ज्याला मान ठेवायचा त्यांनी लवकर निघलं पाहिजे, नाहीतर अति परिचयात आवत नाही. काही वाट पा आपण म्हणून एखाद्या या जेवायला, काही माणसं हात धुवूनच येतात. ते म्हणायचं असतं, जेव्हा जायचं नाही का राहा म्हणे तेली राहेल महावात राहत नसतो. चंचलते मन मरकट त्याशी असंग संत हे मदिरापान. बाप रे बाप. काम ऋषिके केला ऋषिक दंशिले जाण तद्वा तेव्हा यद्वा तद्वा वर्ते. नाथ महाराजांची होई ना, काय सूक्ष्मता आहे. अगोदरच मरकट आहे, त्याच्यामध्ये असंगाचं जे वाईट संगती आहे त्याचं मध्यप्राशन केलं, आणि त्याच्यामध्ये काम क्रोध विकाराचा वृश्चिकाने दंश केला. काय होणार म्हणजे अगोदर चंचल मन, त्याच्यात वाईट संगती, त्याच्यात काम क्रोधाधिक विकाराचा संचार. मग काय होईल? वाटोळच, दुसरं काय होणार आहे? यद्वा तद्वा वर्ते, ते निषिद्ध आचरणामध्ये प्रवृत्त होतं. काय काम करतं मन? काय करतं? यादी त्या मनाची. जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्यशी हात फळी मिळवणी जाय. जे विवेका ते भुलवी, संतोषाशी चाळ लावी, बैशीचे तरी हिंडवी दाही दिशा. जे निरोधले घे उवावो, जया संयमची होय सावाव. ते मन आपुला स्वभाव सांडील काही, मनोनी मन एक निश्चळ राहील. मग आम्हासी साम्य होईल, हे विशेषही न घडेल याची लागी. मनाचा अगोदर कार्य सांगितलं काय काय करतं ते, आणि असं आहे म्हणून मनच जर ताब्यात नसेल तर तुम्ही सांगितलेली साम्य अवस्था आम्हाला कशी काय प्राप्त होईल? काय करतं मन? पहिलं जे बुद्धी ते सळी, छळ करतं बघा बुद्धीचा. बुद्धीचा निश्चय फार चांगला असतो. बुद्धीला असं वाटतं परमार्थ करावा, सत्संगती करावी, श्रवण करावं, ध्यानधारणा करावी, असं बुद्धीला वाटतं. आणि नेमकं बुद्धीनं निश्चय केला की ते मन त्या बुद्धीला सहाय्य नाही करत, छळ करतं छळ. अशी बुद्धी एकाग्र होऊ लागली म्हणजे चिंतनामध्ये तर मन हळूच येणार आणि काहीतरी दृश्य त्या बुद्धीच्या समोर प्रगट करणार. सारखं छळ करतं आणि त्या बुद्धीला अगदी श्रमित भ्रमित करतं. सळी म्हणजे छळी. जे बुद्धी ते, कारण बुद्धी नाशात प्रणश्यती. सात्विक बुद्धी चांगली असेल तर परमार्थामध्ये प्रवेश होतो, प्रवास होतो चांगला. पण नेमकं मन त्या बुद्धीला सहाय्य नाही करत, त्या बुद्धीला छळतं, ते चंचल करून टाकतं बुद्धीला. जे बुद्धी ते सळी. आणि मग इथं साधक मेटाकुटीला येतो, थकून जातो तो. बुद्धीला असं वाटतं ऐकल्यानंतर की आपण आपलं कल्याण केलं पाहिजे. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत, हे बुद्धीला वाटतं. पण वाटलं की मन सहाय्य नाही करत. नेमकं त्या मनाला माहिती आहे आपली आता किंमत वाढलेली, त्याच्यामुळे ते फायदा घेतं, बुद्धीचा छळ करतं. निश्चया ते टाळी, निश्चयाला टाळतं. आपण निश्चय करतो, चांगले संकल्प करतो की आम्हाला उद्यापासून हे करायचं आहे. समजा आता आपण अलार्म लावला, असं बऱ्याचदा निश्चय होतो आपला. कधी? विश्रांती करताना, उद्या सकाळी 4ला उठायचं, निश्चय. ते कधी कधी आपण महत्त्व ऐकतो ना, ब्रह्ममुहूर्ताला उठलं पाहिजे, निश्चय असतो आपला निश्चय. सकाळी 4 वाजता अलार्म वाजला की मन म्हणतं अरे एवढी चांगली झोप लागली, साखर झोप म्हणतात त्याला. मग हा निश्चय उद्यापासून कर, उद्या येतच नाही. निश्चया ते टाळी. कोणताही संकल्प तुम्ही करा, मन त्याला सहाय्य नाही करत. निश्चया ते टाळी टाळतं. धैर्यसे हात फळी मिळवणी जाय. सात्विक धैर्य लागतं परमार्थामध्ये. संयम म्हणतात त्याला, धैर्य म्हणतात. म्हणजे शरीर इंद्रिय थकल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये पुन्हा उत्साहाचा संचार करणं, याला म्हणतात धैर्य. साधना करताना आपलं शरीर थकलं, आपल्या इंद्रियामध्ये उत्साह राहिला नाही, थकून गेले, शिथिल झाले, पण तरीसुद्धा पुनश्च एकदा स्वाध्याय करणं, नामस्मरण करणं, तीर्थयात्रा करणं किंवा ध्यानधारणा करणं, याला उत्साह लागतो. आणि तो उत्साह जो प्रदान करतो जीववृत्ती, त्याला म्हणतात धैर्य. त्या धैर्यात 3 प्रकार, तामसी, राजसी आणि सात्विक. तर सात्विक धैर्य महत्त्वाचं आहे. सात्विक धैर्य असेल तर मनुष्य परमार्थामध्ये टिकतो. आणि त्या धैर्याच्या तर हातावर हात देऊन मन पळून जातं.
धैर्यस्य हातफळी मिळवणे जाय. हातावर तुरी देतं ते वाक्प्रचारा या फसवित धैर्याला. हा म्हणता निघून जातं. बुद्धीला सळतं छळतं, निश्चयाला टाळतं. आणि धैर्याला हा म्हणता त्याच्या हाताला हात तुरी देऊन हात मारून मिळवणी जाय. हातफळी मिळवणी म्हणजे हातावर तुरी देऊन हा म्हणता जे मनात येतं तेच मन करतं. जे विवेकाते भुलवी. सार काय असार काय ग्राह्य काय त्याज्य काय याची निवड ज्याला करता येते ना त्याला विवेक म्हणतात. ती विवेक शक्ती मनात असावी लागते, बुद्धीत असते ती. पण त्या विवेकाला हे मन भुलवी भ्रमात पाडतं. जे आसार आहे ते ग्रहण करतं आणि जे सार आहे त्याला टाकून देतं. राजहंस दूध घेतो, पाणीचा त्याग करतो. बगळा तसं नाही करत, सरसकट घेतो. ते मन तसं करतं. जे विवेकाते भुलवी. विवेक शक्तीला पृथक्करण करणाऱ्या शक्तीला भ्रमात पाडतं. संतोषाशी चाड लावी. जो मनुष्य संतुष्ट आहे, समाधानी आहे, तर समाधानी पुरुषाला इच्छा नसते. पण हे मन काय करतं, जो व्यक्ती संतुष्ट आहे ना त्याच्या मनामध्ये एखादी आशा चाड आशा लावतं आणि मग त्याचं समाधान बिघडवितं. उदाहरणार्थ 90 रुपये प्राप्त असेल, मग संतुष्ट आहे व एखादी व्यक्ती, तर मन तसं नाही करत. मग त्याला 10ची आशा लावतो. 10 आपल्याकडं कमी आहे, 90चा आनंद नाही घेऊ देत. त्या 10 रुपयाची काय करता आशा लावतं. आणि जगामध्ये सगळे माणसं यामुळेच असमाधानी आहे. सगळ्याला काही ना काही प्राप्त आहे, पण मन प्राप्तीकडे पाऊस देत नाही. मग जे अप्राप्त आहे त्याच्याकडे नजर फिरवितं. काय बसला इथं बघ ना, अजून आपल्याला ते मिळालं नाही असं म्हणून संतोषाशी चाड लावी. समाधानाला सुद्धा ही आशा निर्माण करतं. मन करारे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. हे सगळं मन प्रसन्न करणारं अवलंबून आहे. पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे ते. अभ्यासेन तो कोणतेय वैराग्येन च गृह्यते. जे विवेकाते भुलवी. संतोषाशी चाड लावी. बैशीजे तरी हिंडावी दाही दिशा. बसलं तरी सुद्धा एका जाग्यावर मनुष्य शरीराने बसतो जाग्यावर. आपल्याला वाटतं आपल्याकडेच पाहतो की काय, असं वाटतं आपल्याला. डोळे आपल्याकडे असतात पण मन गावाकडे फेरफटका मारून येतं. बैशीजे तरी हिंडावी दाही दिशा. नाहीतर कधी काही माणसं कीर्तनाला कथेला प्रवचनाला येतात. सवय असते, काय कुठून सवय लागल्या काय माहिती आपल्याला. आपण कुलूप लावलं, चावी लावली ना तर आपल्या सवय झटका देण्याची. म्हणजे मलासुद्धा आहे, लावून पाहतो आपण कुलूप लागलं की नाही. पण एखाद्या वेळेस घाईमध्ये काय होतं, आपण कुलूप लावतो, चावी ठेवून देतो, पण इथं कथेत आल्यावर लक्षात येतं की आपण ते ओढून पाहिलं नाही. आणि मग 2 तास कथेत आहे पण सारखं कुलपाला झटके देतो. घडतं की नाही. बैशीजे तरी हिंडावी दाही दिशा. लागला असेल की नाही, लागला असेल की असं होतं ते. बैशीजे तरी हिंडावी. हे संस्कार कुठून लागले काही कळत नाही, पण लागतात, हे आपोआप लागतात बघा. बैशीजे तरी हिंडावी दाही दिशा. जे निरोधली घे ओवावो. ज्याला आपण आवरण्याचा प्रयत्न केला, निरोध केला त्याचा आपण, मनामध्ये कोणतीही वाईट वृत्ती निर्माण होऊ द्यायची नाही. आणि सद्वृत्तीचा प्रवाह ठेवणं हा निरोधच आहे, निरोध संस्कार आहे. पण त्याचा आपण वाईट संस्कार परित्याग करणं, वृत्तीचा परित्याग करणं, योगचित्तवृत्ती निरोध हा असा प्रयत्न केला तर ओवावो घे, ते उसळी घेतं. उसळी जसं चेंडू जमिनीवर मारला की नाही, तर जितक्या ताकदीनं मारला त्यापेक्षा जास्त ताकदीनं तो वरती येतो. त्याला काय म्हणतात, ओवावो घे, उसळी घेतं ते. जया संयमची होय सावावो. आपण इंद्रियांना आवरलं किंवा मनाला पण आवरण्याचा प्रयत्न केला त्याला संयम म्हणतात. संयम म्हणजे आवरणं. जसं की गाडी वेगामध्ये धावते पण त्याला ब्रेक असतो, तसं इंद्रियावर सगळ्यावर जी वृत्ती अंकुश लावते त्याला संयम म्हणतात. आणि संयम जर आपण केला तर जया संयमची होय सावावो. तो संयमच त्या मनाला सहाय्य करतो, बळ देतो. ते मन आपला स्वभाव सांडील काही. ते मन आपला चंचल तत्वाचा स्वभाव सांडील काही. सांडील का? सांडणार नाही. सांडणारच नाही असं नाही. त्याचा चंचल हा स्वभाव मूळचा नव्हता, तो आपण त्याला दिलेला आहे. लहान मुलं असतात ना, आता ते जन्म झाला ते पाळण्यात खेळत असतात. मग त्या पाळण्यात खेळल्यानंतर त्याला मोबाईल माहिती असतो का? त्याला माहिती कोणी करून दिला? आईवडिलांनीच माहिती करून दिला की नाही. मग ते एकदा मोबाईल पकडला
की डाटा संपेपर्यंत मोबाईल नाही सोडत ते. मग त्याचा हा स्वभाव कोणी तयार केला? माता पित्यांनी तयार केला. तसं मनाचा चंचल स्वभाव नव्हता, तो आपण केलेला आहे संस्काराने. आणि ते मन आपला स्वभाव सांडेल का? एकाएकी सांडेल का? नाही सांडणार. म्हणून मन एक निश्चळ राहील. म्हणून मन एका ठिकाणी निश्चळ म्हणजे चल म्हणजे विकार, आणि ज्याच्यातून विकार निघून गेला त्याला निश्चलता म्हणतात. असं मन एक निश्चळ स्थिर राहील. आणि यानंतर मग आम्हाशी साम्य होईल. मग आम्हाला समदृष्टी समत्वम योग उच्यते ही भूमिका आम्हाला प्राप्त होईल. पण केव्हा? जर मन स्थिर राहील तर. परंतु देवा मनाच्या स्वभावाचा विचार केला तर मन अस्थिर आहे. मग आम्हाला साम्य कसं प्राप्त होईल? हे सगळा विचार पाहिला तर असं वाटतं की ही गोष्ट विशेषही न घडेल याची लागी. मनाने निश्चळ राहावं, मग आम्हाला साम्य भूमिका प्राप्त होईल. परंतु ही गोष्ट मन चंचल आहे याची लागी, याच कारणामुळे विशेष करूनही घडणार नाही. म्हणजे अर्जुनांनी आपलं असमर्थपण प्रगट केलं. पण भगवान म्हणतात अर्जुना तुझं बरोबर आहे, पण तुझं पूर्ण बरोबर नाही. अनुमोदन दिलाय असंशयम. तो म्हणतो तसंच आहे अर्जुना, मन निग्रह करण्याकरता कठीण आहे पण अशक्य नाही. कठीण असेल पण प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर मन ताब्यात येऊ शकतं. म्हणून भगवंताने अर्जुनाचं वाक्य जशास तसं 100% मान्य नाही केलेलं. अर्जुनाला वाटत होतं की अशक्य आहे, शक्य नाही. भगवान होता नाही नाही, प्रयत्न केला तर शक्य आहे. मग ते कसं शक्य? तर त्याचं उत्तर पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. पण हे 2 श्लोक ऐकले तर अर्थ पूर्ण लागत नाही. पुढचा श्लोक ऐकावा लागतो. नाही तर एवढाच ऐकला आणि सिद्धांत म्हणून मान्य केलं तर मग आपली प्रगती होणार नाही. पुढचा संदर्भ भाव ऐकावा लागतो. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.